रडू नको, मला कळतंय तुझं दुःख. मोकळी हो आई, मोकळी हो. तुला जे काय बोलायचं ते बोल. बोल आई बोल. 2 दिवस झाले मोबाईलला रेंज नाही. 4 GB डेटा शिल्लक आहे. कसा वापरायचं मी? वाया जाणार तो. पण नीट काय करतीस? त्या काकानी तुला जाळ्यात ओढले हे कळतंय का तुला? काय बोलतोयस काय तू? त्यानं माझ्या बापाचा खून केलाय. खोटं बोलतोयस तू? अगं मी नाही, तो खरं बोलतोय. इकडे बघ, तू खोटं बोलतोय. खरं बोलतोय तो. नाही लिहून आणलं. तो लाल रंगात दिसतो. तुम्ही धनी. अरे रेंदे बदला घ्या तुम्ही त्याचा. कोण खोकते मग? शांत राहा. आई तुला किती वेळा सांगितलं, स्वतःची काळजी घे, पण तू घेतच नाहीयेस. तुझ्या आईची पॉलिथिन तू. दादा माही नाही तर दादा येता. आई शपथ राणा खून झाला. तू पॉलिथिनच बंद करून टाकलंस. नाही काही नाही. पॉलिथिन तू माझ्यावर नजर ठेवून होतास. अरे कशाची नजर? खूप वेळ रोल नव्हता म्हणून मागे तंबाखू खात होतो. तू तेवढा खूपच तिकडे पोहोचला मला. आता मी जगत नाही, आता मी मरतोय ग. अगं त्या अफुलियाला एवढा फोन लावतोय, उचलतच नाही फोन ती. माझा बंद आहे, नाहीतर दिला असतं मी तुला. कुठं गेली काय माहिती. पण तुम्ही प्लॅनिंग केलंय ना व्यवस्थित? हो ना. नाही लागणार अरे काय रे, फोन उचलत नाही ती. रेंज मध्ये आहे तरी. कारण ती रोमिंग मध्ये गेली. म्हणजे जी ऑफिलिया ऑफ झाली. काय? अबे हॅमलेट, तू काय मला पिक्चर दाखवतो? मी तुले पुरा पिक्चर दाखवतो. तो पोलिसनच गेला, तुझा बाप गेला, आता प्रेस ही गेली, आणि लास्ट फायनल तुझा नंबर आहे हॅमलेट. अय शिपाई, तो हिचं नाव काय रे त्या बाईचं? हे करतेच रोल इंग्लिश नाव आहे रे. ऑफिलिया. ऑफिलियाचा भाऊ कुठे आहे? येतोय तो. काय नाव त्याचा? लिअर्टिस्ट. बोलवा त्याला. मी आता कोणाला सोडणार नाही. सगळ्यांना कापून टाकेल. सगळ्यांना कापून टाकेल. ए बाळा जरा दमा ना बेटा. हा आधीच ते असे छाटून एवढा राहिला तू. काय नाव? कोण आहे तू? महाराज हा मी लिआर्टस. आर्टिस्ट? बाकीचे पार्टिस्ट कुठे गेले तुझे? एकदम शॉर्टिस्ट राहिलं तू. हा फालतू मारतो तुम्ही. मी जातले बाबा. माझ्या अण्णांना आणि दिदीला कोण मारलं सांगा. मला त्याचा बदला घ्यायचा आहे. अबे अख्ख्या जगाला माहिती आहे त्यांना कोणी मारलं तर. मग मला कसं नाही माहित? तू ह्या जगाचा वाटतच नाही ना. तू एलियन वाटत तू. कोण मारलं ते सांगा. हॅमलेट ना. हॅमलेट. हा हॅमलेट आता तू जिवंत राहणार नाहीस. इकडे नाही रे. इकडे कुठं चालला एवढा गडबडीत? असा खोपच्यात जाऊन मारायचा काही फायदा नाहीये. तू एक काम कर, भर दरबारात त्याला मार. कसं? मी तुझी आणि त्याची तलवारीची कुस्ती ठेवतो. अबे घाबरू नको. तुझ्या तलवारीला आपण विष लावू, आणि तो जरासा असा टच केला का त्याचा खेळ खलास.
ओके चालेल एकदम कॉन्फिडन्स आला ना तुला हा, मग चल मग नमस्कार समस्त तुकडवाडीच्या प्रजा जनतेला या ठिकाणी मला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे का तुम्हाला मालूमच आहे का आपले प्रिन्स हॅमलेट तलवारबाजीमध्ये किती निपुण आहेत तर त्यांचा सामना आजच्या खास जत्रेनिमित्त आपण या लॉटसची करणार आहे तर सगळे मिळून आपण आपल्या युवराजला मदत करावी ऐ तलवारबाजीची कुस्ती सुरू करा कोण आहेस तू लिअर टेस्ट लहान पोरांचं काय काम नाही चल तिकडे हॅमलेट मीच लिअर टेस्ट याच्याशी युद्ध करायचंय मला मग हो युद्धाला आता थांबे जरा थांब थांब ना ये थांब थांब जरा असं काय? नाही. थांब ऐक हो, थांब ना जरा थांब ना. काय please ना. काय जाग ना गरीबाचं काय अक्कल आहे, कळतं तुला काय कळतं थांब ना जरा काय रे असं करतोयस रे पोर आहे गपस किल्ला काय काय असं हा? चल लवकर ए, चल. अरे गप के. जायचं. घे घे हान आता त्याला हान हान हा टाइम आउट टाइम आउट टाइम आउट टाइम आउट हे घे ना सफरचंद खा बाळा सफरचंद खा अरे सफरचंद खा. एक मिनिट हे सरबत घे खास नाही, तुझ्यासाठी अरे बनवलंय. खा ना काहीतरी नाही नाही अरे घे ना. पायनॅपल मिल्क शेक आवडतो हे नाही केळाचं शिकरण खायची अवकात नाही तुझी पायनॅपल मिल्कशेक मी देते कोण पिणार आहे की आता हे पितोस अरे पी ना काय मला नाही प्यायचं अरे पी ना मला नाही आवडत. बाबा मर तिकडे जा अरे त्याच्यात हे टाकला अरे यम्मी मी चालले यम्मी दरबारी गावठी गावठी वीस घातलं याच्यात गावठी माझ्या आईला मारलंस आता तू गेलास काका आता तू संपला हॅमलेट आणि अशा प्रकारे हॅमलेट एकने सगळ्यांना वाचवलं आणि तोच मेन झाला